जून महिन्यातही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 690 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नव्हता, त्यामुळे यंदा जोरदार पावसाची अपेक्षा आहे। पण दमदार पाऊस अजूनही झाला नसल्याने संभाजीनगरकरांना टँकर्सने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नव्हता, त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत होता। अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता। मात्र यंदाही जून महिना उलटलाय, मात्र तरीही हवा तसा पाऊस झाला नसल्याने संभाजीनगरच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। गाव खेड्यांवर देखील पाणी पुरवठा जो आहे तो टँकरच्या माध्यमातूनच केला जातोय। पावसाळा सुरू झालाय, जून महिना संपत आलाय, मात्र असं असतानाही संभाजीनगरच्या 424 गावं आणि 73 वाड्यांवर तब्बल 690 टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे। यात अनेक शासकीय टँकर असतील, खाजगी टँकर असतील। ग्रामीण भागात प्रशासनाकडून, महसूल विभागाकडून टँकर सुरू करण्यात आले आहे, तर शहर हद्दीत देखील महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। आपण जर बघितलं तर जून महिना संपत आलेला आहे, पावसाळा सुरू झाला आहे। असं असतानाही अजूनही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे। नागरिकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही, त्यामुळे प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। आणि अशा परिस्थितीत आता जिल्ह्यात टँकरने हा पाणी पुरवठा केला जातोय। हा आकडा मोठा आहे आणि जून महिना सुरू असताना एवढ्या मोठ्या टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणीची समस्या निर्माण झालेली आहे। जिल्ह्यात एकूण 690 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। आता संभाजीनगरकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे बळीराजा देखील आभाळाकडे आस लावून बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे, त्यामुळे आता हजारो नागरिकांना टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय।